घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत। आजपासून 4 दिवस उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा असेल। सरकारनं दिलेल्या पॅकेजचं काय झालं, शेतकऱ्यांपर्यंत खरंच जाहीर केलेली रक्कम पोहोचली का यासंबंधी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। हिंगोली शहरात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या मतदारांना साड्या आणि रेशन किट वाटप करण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक भिसे यांनी आक्षेप घेतलाय। हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये आमदार संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला। या संपूर्ण प्रकारावरती प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक भिसेंकडून करण्यात येते। भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत पुन्हा प्रशासनाला धारेवर धरलं। पीडित शेतकऱ्यांना अजूनही हवी तशी आणि हव्या त्या वेगानं मदत दिली जात नसल्यानं अनेक वरिष्ठ मंत्री हे नाराज असल्याची माहिती आहे। फक्त मराठवाड्यात नाही तर कोकणात देखील भात पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं कोकणातील मंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे तिथे देखील मदत घ्यावी असं निर्देश हे प्रशासनाला देण्यात आले। धाराशिवमधील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत शिंदेंनी धाराशिवमधील रस्ते विकास कंत्राटांसंदर्भात लिखित खुलासा देण्याचे आदेश हे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। कंत्राट योग्य रीतीने दिलं असल्यास तसं नमूद करावं आणि त्रुटी असल्यास त्या का झाल्या याचा खुलासा करावा अशा स्पष्ट सूचना या एकनाथ शिंदेंनी दिल्या। दरम्यान या प्रकरणामागे धाराशिव जिल्ह्यातील भाजप शिवसेना संघर्ष असल्याची चर्चा सुरू असून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील श्रेयवाद हे कारण असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी लिहिलेल्या दाही दिशा या पुस्तकाचं प्रकाशन झालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। तर निवेदिता सराफ यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी नीलम गोऱ्हेंनी महिलांच्या मनातले मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला। कॉमन मॅन असे एकनाथजी शिंदे साहेब एक शब्द म्हणणार होते पण तो थांबवला। महिलांच्या मनातले मुख्यमंत्री। दरम्यान यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जादू असल्याचं म्हटलंय। गुवाहाटीहून आल्यावर उद्योग मंत्री झालो, त्याआधी उच्च आणि तंत्रशिक्षण खातं होतं असं सामंत म्हणाले। आम्ही सगळे 2022 जूनला माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो। एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये किती जादू आहे बघा। मी जाताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मुंबईत आल्यानंतर मी उद्योग मंत्री झालो। दरम्यान नीलम गोऱ्हेंनी चित्रपट काढावा त्याचा स्क्रिप्ट रायटर मीच असेन अशी मिश्किल प्रतिक्रिया ही एकनाथ शिंदेंनी दिली आहे। उदय सामंत म्हणाले जाताना मी कुठला मंत्री होतो आणि येताना उद्योग मंत्री झाले। तर म्हणजे नीलमताईंना म्हणालो मी एक पुस्तक त्याच्यावर लिहा। ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला। शहाजी बापूंच्यामुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे। रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या। खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी, शहाजी बापूचे ते डायलॉग असेल बरोबर। त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईंना पुस्तक लिहा आणि त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा। स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल, तिचा भाग सोडा। परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं।
नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतात साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मलकापूर नगरपरिषदेचे काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देणारे मनोहर शिंदे हे काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे. तर पुढील 2 दिवसांमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरात महापालिका निवडणुकीत नाग नदीच्या अस्वच्छता आणि प्रदूषणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील काँग्रेसमध्ये संघर्षाचा प्रमुख मुद्दा बनण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाग नदीमधील अस्वच्छतेचा मुद्दा हा मोठा करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी नागपुरातील वेगवेगळ्या भागात नाग नदीमधील पाण्याची स्थिती ही किती भयावह आहे, त्यात प्रदूषणाचं प्रमाण किती जास्त आहे हे दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या बॉटल्समध्ये नाग नदीचं घाणेरडं पाणी भरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या बाटल्या भेट दिल्या. गोंदियात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येनंतर कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहापासून तर नेहरू चौक पर्यंत निघालेल्या या मार्चमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारसीसह केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर आणि इस्लामपूर नगर परिषदेचं नाव उरण ईश्वरपूर असं करण्यात आलंय. राज्य सरकारनं यासंबंधीची अधिसूचना ही जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली. आज गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं. हा एक मोठा निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना काढून जाहीर केला. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. इस्लामपूरच्या जनतेची, नगर परिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रमाणे अहिल्यानगरमधील जैन समाजाची जागा आमदार संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंनी केलाय. या संदर्भामध्ये नगरमधील जैन समाजाच्या व्यक्तींनी काल पुण्यामध्ये जैन बोर्डिंगमध्ये उपोषणास बसलेल्या गुप्तीनंद महाराजांची भेट घेतली आहे. यावेळी गुप्तीनंद महाराजांनी नगरमधील जैन समाजानं या निर्णयाच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलेलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे किरण काळे यांचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्या आणि संबंधित जागेचे भाडेकरू यांनी केला आहे. तो मैं सकल समाज को आह्वान करता हूं एकत्र हों और एकत्र होकर इसके लिए अपने अधिकारों की रक्षा के लिए आगे आए और सरकार को पूरा साथ देकर हमारे अधिकार की सुरक्षा करे, ऐसा विशेष आपसे आह्वान करता हूं. इसके जो भी करना आप लोग करें, मेरा पूरा आशीर्वाद आप दोनों के साथ में, आप सभी के साथ में. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांची कानउघडणी केली. आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्यांमध्ये लक्ष द्या अशा सूचनाही त्यांनी केल्या. अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढणार असं वक्तव्य भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी केलंय. यावेळी बोलताना हिना गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसचं काम केल्याचा आरोप गावितांनी केलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं गावित यांनी सांगितलंय. दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली. त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक स्वबळावरती लढवा अशी विनंती करण्यात आली आहे। दरम्यान भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी या अगोदरच नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढेल अशी घोषणा केली। यामुळे आता कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या असे आदेश हे अजित पवारांनी बैठकीमध्ये दिले। भाजप नेते आशिष शेलारांविरोधात नितीन राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। शेलार यांनी मतदारांची धार्मिक आधारावरती विभागणी करून संविधानाच्या मूलतत्वाचं उल्लंघन केल्याची तक्रार ही नितीन राऊत यांनी केली आहे। त्यामुळे आशिष शेलारांवरती कारवाई करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना धमकीवजा इशारा दिला आणि त्याचे पडसाद भंडाऱ्यामध्ये बघायला मिळाले। भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वामध्ये शहरातील गांधी चौकात पडोळेंविरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शनं करण्यात आली। यानंतर भंडारा शहर पोलिसांमध्ये खासदार प्रशांत पडोळेंविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं। मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणाचा वीज दरवाढीचा निर्णय रद्द करण्यात आलाय, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी महावितरणाला 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। रत्नागिरी प्रवास आता 3 तासात तर मुंबई विजयदुर्ग सिंधुदुर्ग प्रवास 5 तासात करता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळानं मुंबई विजयदुर्ग दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी तयारीही पूर्ण केलेली आहे। आधी गणेशोत्सवादरम्यान आणि गणेशोत्सवानंतर ही सेवा सुरू करण्याचेही मंडळानं जाहीर केलं। मात्र आता दिवाळी संपली तरी मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेसाठी मुहूर्त सापडलेला नाही। या सेवेची प्रवाशांना अद्यापही प्रतीक्षाच आहे। रोरो सेवा ही उपलब्ध करणाऱ्या कंपनीकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे रोरो सेवा रखडल्याचं समजतंय। वसई नजीकच नायगाव ते घोडबंदर या जलमार्गावरती रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। मत्स्य व्यवसाय आणि वनरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। आमदार स्नेहा दुबे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं मानलं जात आहे। अर्नाळा किल्ल्यावरून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील खडक फोडण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले। त्यामुळे सागरी प्रवासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे। पुण्यात हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 उपमार्गिकांना शासनाची मान्यता मिळाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये ही माहिती दिली आहे। या 2 उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश असेल। या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। वसई विरार महापालिकेनं यंदाची मॅरेथॉन पुढे ढकलल्यानं टीका होत असतानाच वसई रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र अचानक बंद करण्यात आल्यामुळे क्रीडा रसिकांमध्ये नाराजी आहे। रायफल नेमबाजीची राष्ट्रीय स्पर्धा ही अवघ्या 2 दिवसांवरती आलेली असताना वसई आणि आसपासच्या परिसरातल्या नेमबाजांचं सरावाचं साहित्य हे केंद्रातच अडकून पडलंय। त्यामुळे नेमबाज आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ही बाब वसई विरार महापालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय हेरबाडे यांनी केंद्र प्रमुखांना नेमबाजी प्रशिक्षण केंद्र हे उघडण्याचे आदेश दिले। पनवेलमध्ये सुरू असलेल्या पाणी टंचाईवर महापालिका धोरणात्मक निर्णय घेणार आहे। सध्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेणार आहे। भविष्यातील वाढणारी लोकसंख्या पाहता कर्जत येथल्या शिलार या नवीन धरणातून 70% पाणी हे मिळणार आहे। मुंबईतील मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे। रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेचे दुरुस्तीचं काम हे वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानंच हा अपघात झाल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असताना देखील रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका हा ठेवण्यात आलाय। 2 लोकल एकमेकांना घासल्या गेल्यामुळे झालेल्या या रेल्वे अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 9 जण हे जखमी झालेले होते। महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधल्या सशस्त्र तस्करी प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालाय। पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळे महाराष्ट्रातल्या कुस्ती वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। पंजाबमधल्या पपला गुर्जर या टोळीला
शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आलेली होती. त्या चौघांपैकी तिघांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची होती, पण सिकंदर शेखच्या नावावरती कोणताही गुन्हा नव्हता. त्यामुळे सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही मोठा पैलवान असल्याचं पटवून दिल्यानंतर त्याला जामीन मिळणं हे शक्य झालं असल्याचं समजतंय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून पुन्हा एकदा भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येणार आहे. 9 नोव्हेंबरला तासगाव जवळ महाराष्ट्रातील पहिलं बैलगाडा शर्यत संघटनेचं अधिवेशन हे पार पडणार आहे. बैलगाडा शर्यतीसाठी 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी ह्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्यात. राज्यभरामधून 4 ते 5 लाख शेतकरी आणि गाडी मालक या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे. तासगाव पासून काही अंतरावर असणाऱ्या कोड्याच्या माळावर या बैलगाडी शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन पार पडतंय. श्रीनाथ केसरी या नावानं या बैलगाडी स्पर्धेतल्या विजेत्याला आपण फॉर्च्युनर असतील, 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षिसं देऊन आपण तिथं शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत. मुंबईच्या कोस्टल रोडवरती दिशादर्शक फलकावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धवट उल्लेख केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या या फलकावरती इंग्रजीमध्ये CSMT तर मराठीत छत्रपती शि म ट असा अपूर्ण उल्लेख असल्यामुळे छत्रपतींच्या सन्मानाचा अपमान झाल्याचा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12च्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान असे स्टिकर त्या फलकावरती चिकटवून आपला निषेध नोंदवला. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली इथं अनधिकृत बालगृहावरती कारवाई करण्यात आली. 91 बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन शासन मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. संबंधित हॉस्टेलकडे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचं निष्पन्न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. संस्थेकडे कोणतेही वैध नोंदणी नसल्याचं दिसून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व दस्तावेज हे ताब्यात घेतलेत. ठाणे महानगरपालिकेकडून बेकायदेशीर अनधिकृत इमारतींवरती कारवाई करायला गेलेल्या अतिक्रमण पथकाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान एकूण 7 अनधिकृत इमारतींवरती पालिकेच्या वतीनं कार्यवाही सुरुवात केली होती. त्यामुळे नागरिकांचा संसार हा आता उघड्यावर पडलाय. 7 इमारतींपैकी काल 5 इमारती ह्या रिकाम्या करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी पालिकेनं पोलीस बंदोबस्त घेत अतिक्रमण विभागानं कारवाई केली. ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1,05,60,000 रुपयांचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त केलाय. तसंच त्याची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. तर वाहतूक करणारा ट्रक देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं जप्त करत दोन्ही आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये कमी पैसे गुंतवून त्या बदल्यामध्ये अधिकचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीला सायबर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या टोळीनं एका व्यक्तीला 1,07,00,000 रुपयाला लुबाडलेलं होतं. पोलिसांनी तांत्रिक तपास करून 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. फसवणूक झालेल्या रकमेपैकी 32,55,000 रुपये गोठवण्यात सायबर गुन्हे शाखेला यश आलंय. मुंबईत 2011 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपीला 13 वर्षांनंतर जामीन मंजूर करण्यात आला. जवेरी बाजार, ओपेरा हाऊस आणि दादर कबूतरखाना इथं झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कफील अहमद आयबला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. तर आयुबवरती UAPA आणि मकोका अंतर्गत गंभीर आरोप आहेत. आयबू हा गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ तुरुंगामध्ये आहे, पण खटल्याची सुनावणी अजूनही सुरू झालेली नाही. तसंच या प्रकरणामध्ये लवकरच निकाल येण्याची शक्यता दिसत नसल्यानं आरोपीला जामीन देण्यात येत असल्याचं उच्च न्यायालयानं नमूद केलं. डोंबिवलीमधील एका महिला डॉक्टरनं आपल्या जबाबदारीमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एका रुग्णाला अँब्युलन्समधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी डॉक्टरनं आपल्या जबाबदारीतून पळ काढला. आपल्यासोबत स्टाफ हवा असा आग्रह धरत महिला डॉक्टरनं जबाबदारीमधून हा पळ काढलाय. तब्बल 3 तासांनंतर दुसऱ्या डॉक्टरसोबत या रुग्णाला सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आल्याची माहिती हे रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.
पुण्याच्या बाजीराव रोडवरती मयंक खराडे या 17 वर्षीय तरुणाची हत्या झाली. पूर्व वैमनस्यातून 3 आरोपींनी धारदार शस्त्रानं हत्या केल्याची माहिती समोर येते. अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्रानं मयंकवरती वार केला. यात मयंकचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. 3ही आरोपी हे विधी संघर्षित असल्याची माहिती आहे. सध्या तपासावर आहे. घटना घडलेली आहे आणि खुनाची घटना आहे. त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीचे वादावरून ही घटना घडलेली आहे. ते काही प्रथमदर्शनी काही गुन्हा प्रिव्हेंटेबल होता असं म्हणता येत नाही. वाशिमच्या कारंजा बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केली. सोयाबीन खरेदी दरम्यान व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. व्यापारी सोयाबीनला कमी दर देत असल्यानं शेतकऱ्यानं विरोध केला म्हणून व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाणीमध्ये शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली आहे. गायकवाड नगर परिसरामध्ये संशयित प्रशिक अंडागळे अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्याला ताब्यात घेतलं. आरोपीकडून 65,000 रुपयांचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले. मुंबईच्या भांडूपमध्ये सध्या बिबट्याचा वावर दिसतोय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भांडूपच्या हनुमान नगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. 4 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास खदान परिसरामध्ये बिबट्या भर वस्तीमध्ये शिरल्याची माहिती ही स्थानिकांनी दिली होती. जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळतोय. संजय नगर भागामध्ये 7 ते 8 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. यात 3 लहान मुलांसह 8 जण हे जखमी झालेले आहेत. जखमींवरती जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. नागपूर तुळजापूर मार्गावरती केमिकलचा टँकर गळती लागलेली होती. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतीतील पिकं ही पूर्ण पिवळे पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाकडून टँकरमधील केमिकल कोणतं होतं याचा तपास करण्यात आला. मात्र नेमकं कोणतं केमिकल होतं हे अद्यापही कळू शकलेलं नाही. यामुळे रहिवाशांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळालाय. सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकानं पाहणी केली. सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रात्रीच्या अंधारातच ही पाहणी करण्यात आली. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशामध्ये पथकातील अधिकाऱ्यांना पाहणीचा कोणता उजेड पडलाय हे कळण्यास मार्ग नाही. तर केंद्रीय पथक हे आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, हत्तूर, त्यानंतर मोहोळ तालुक्यातील शिवणी, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे या गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतीला मोठा फटका बसलाय. भात शेतीनंतर फुल शेतीला पावसाचा फटका बसलेला असून झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय. दमट वातावरणामुळे झेंडूच्या फुलांवरती करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. तर यामुळे फुलांचा दर्जा घसरलेला असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय. सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला. लोकल ट्रेन आणि मालगाडीच्या अपघातात अनेक प्रवासी हे गंभीर जखमी झालेत. तर अपघातामध्ये आतापर्यंत 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा धुळा उडालेला असताना 3 ओपिनियन पोल समोर आलेत. IANS मोटाराइज आणि पोल स्ट्रेट ओपिनियन, चाणक्य स्ट्रॅटेजी या तिघांच्या पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. बिहारमधील निवडणुकीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी